सगळं तिकडे विसरून यायचं असतं मी. कन्फेशन की प्रयत्न आहे आपल्या पापांवर पांघरून घालण्याचा. हा अभि अभि समज समज तुझ्याऐवजी मी गेले असते सेमिनारला तर तुझ्यासारखा मलाही एखादा मित्र भेटला असता तर मीही त्याच्या मोहात अडकले असते तर स्वीकारलं असतास मला. बोल अभि स्वीकारलं असतास मला. नाही तू उत्तर नाही देऊ शकणार कारण शील प्रश्न माणसाला कुठल्याही परिस्थितीत प्रायश्चित्तच करण्याची वेळ येते. पण मला का शिक्षा? माझ्या उदरातल्या बाळाला का? हा आमचा काय दोष? तुझी ती नियती आमच्यावर का कोपली? अरे अरे जन्म घेण्याआधीच ह्याला कसलं रे प्रायश्चित्त? बोल अभि बोल. नाही ह्या सगळ्या प्रश्नांना फक्त उपप्रश्नच आहेत. उत्तर फक्त एकच आहे. हे आधीच कळायला हवं होतं. आधीच. तू तरी तिटकारण करू नकोस रे माझा. अरे मला मला कधी एकटं न सोडणारी माझी अस्मिता माझ्याजवळ नाहीये. अरे माझा अभिमान बाळगणारे माझे नाना माझ्या खोलीत सुद्धा यायला तयार नाहीत. का का माझ्याच वाट्याला काय घाण, असं काय पाप केलं मी त्याची मला की मोठी शिक्षा. खरं बोलतोयस तू? तू खरंच पाप केलं नाहीस? अरे सोन्यासारखी बायको असूनही गेला असस ना शेण खायला, अडकला असस ना मोहजाळ. तेव्हा विचार नाही आला मित्रांचा, समाजाचा, बायकोचा? तेव्हा परवा केली नाहीस मिळणाऱ्या दुष्परिणामांची, होणाऱ्या शिक्षेची? आता फक्त भोग भोग आणि भोग. नको. तूच कारणीभूतच आहे सगळ्याला. रसा फासावळलायस माझ्या गळ्याभोवती, कोठवून टाकलायस माझा मेंदू, आरूढ झालास माझ्या मज्जाराज्यूंवर. मी तुला जिवंत सोडणार नाही. Will kill you, bastard. I will kill you. हसतोय अजून, हे चित्र विचित्र हसतोय. हे हे हसू नकोस, हसू नकोस. हे बघ हसू नकोस. हे याला कुणीतरी थांबवाव. याचे भयानक हास्य जीव गेलो माझा. याला कुणीतरी. आई
आई आई ये ग मला साथ दे ग आई मला मला तुझ्या पदराखाली लपवणं आई ग सगळं जग जरी माझ्यावर रुसलं तरी तू मला अंतर देऊ नकोस काय अजून हसतोय चित्र समोर येऊ नकोस चल हट हट तिकडे जा म्हणतोय ना तुला समोर येऊ नकोस मी 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 बंदूक मारील तुला I will shoot you. आई अस्मिता अस्मिता मला साथ दे अस्मिता ग मला क्षमा कर ग मी अपराधी आहे ग तुझा मी तुझ्याशी तुझ्या प्रेमाशी तुझ्या शरीराशी प्रतारणा केली अस्मिता अजून असतोय पुढे येऊ नकोस पुढे येऊ नकोस मी मी बंदूक मारेल तुला अरे याचा अतिशय लांब का होत आहेत याच्या आत माझ्या गळ्याच्या भोवती का फोफावतात माझी मान अरे माझी मान होऊ नकोस रे अरे माझा श्वास बंद पडायला लागला दोन कोंडायला लागले माझा अरे मला पास लागतोय रे आई अस्मिता आहे ग सोड रे माझी सोड आणि हे बघ शांत राहायचं वेडेपणा अजिबात करायचा नाही हां आणि आपली औषधं नियमित घ्यायची मी आहे ना हे बघ मी सगळ्यांशी बोलतोच आहे काय तू काय काळजी करू नकोस आणि काय रे ही तुझी अवस्था चल उठ बरं फ्रेश हो चल तुलाच बरं वाटेल बघ उठ हां मिस्टर दामले येस डॉक्टर अहो तुम्ही डॉक्टर आहात पेशंटची परिस्थिती तुम्ही समजू शकता त्याच्या मानसिक अवस्थेची कल्पना करू शकता तेव्हा सर्वांना समजावून सांगणं त्यांना डिटेल इन्फॉर्मेशन देणं हे तुमचं काम होतं त्याऐवजी स्वतः भावनाविवश होऊन जर तुम्ही असे हातपाय गाळले तर इतरांची काय अवस्था होईल हां हे घ्या सॉरी डॉक्टर पण काय करू विचार करून करून डोक्याला मुंग्या यायला लागल्यात काय करावं कसा मार्ग काढावा हेच कळत नाहीये स्वतःला सावरावं मुलीला धीर द्यावा हवीची ट्रीटमेंट करावी नानासाहेबांच्या मागे उभे राहावं का वहिनींची मानसिकता सांभाळावी काही कळत नाही तुम्ही फक्त तुमच्यातला डॉक्टर जागा ठेवायला हवा आपण आधी बाप आहोत की आधी डॉक्टर आहोत किंवा आपण आधी डॉक्टर आहोत आणि नंतर बाप आहोत हा संघर्ष निर्माण न होऊ देता आपण आधी डॉक्टर आहोत आणि नंतरही डॉक्टरच आहोत आणि तेच आपलं कार्य आहे ॲट एव्हरी मुमेंट अंडरस्टँड येस डॉक्टर भाऊराव भाऊराव हॅलो नानासाहेब एक पेक भर अहो पण नानासाहेब तुला पेक भर म्हणतोय ना अहो पण नानासाहेब नाना शांत हो ये बैस डॉक्टर परांजपे आपल्याकडे आलेले आहेत त्यांना आपल्याशी महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा ते ऐक आणि मग निवांतपणे आता निवांतपणा संपला डॉक्टर जे काही करायचंय ते आजच नव्हे आत्ताच म्हणजे समजलो नाही मी काय करणार आहेस बोला नानासाहेब बोला काय मनात असेल तर बोलून मोकळं व्हा पण असं मनावर ओझं ठेवू नका नानासाहेब
सगळ्यांच्याच मनावरचं ओझं उतरवणार आहे मी. संपवणार आहे मुळापासून. मुळच नष्ट करणार आहे मी आज. डॉक्टर परांजपे, तुम्ही अगदी वेळेवर आला आहात. काहीही करा, गळा दाबा, इंजेक्शन द्या, क्लोरोफॉर्मचं हेवी डोस द्या, पण आजच्या आज संपवा आवीला. आजच्या आज. नाना, वेळ लागला की काय तुला? हा मार्ग नाहीये नाना. मग कोणता मार्ग आहे? कोणता मार्ग आहे? जगातला असा एक तरी डॉक्टर सांग जो माझ्या आवीला वाचवू शकेन, सोडवू शकेन या रोगाच्या विळख्यातून. मला नाही पाहत त्याच्या वेदना. त्याचं असं घरात दडून बसणं, सर्वांच्या पासून लपवून ठेवणं नाही पाहत. बाप आहे मी, बाप. मलाही भावना आहेत. भावना? वा, आपल्या एकुलत्या एक मुलाला, तेही तो या अवस्थेत असताना, त्याला संपवायला निघालात, ह्याला तुम्ही भावना म्हणता? आणि मिस्टर नानासाहेब, एड्स म्हणजे काय? तर HIV नावाच्या विषाणूचा शरीरामध्ये संसर्ग होणं, शरीराची रोगप्रतिकारशक्ती हळूहळू नष्ट करणं, हे या विषाणूचं काम. त्यामुळे एकदा आजार झाला की तो बळावत जातो आणि शरीर खंगत जाऊन रोगी मरतो. आणि म्हणून मृत्यूचं मुख्य कारण हे एड्स समजलं जातं. आणि हा जो एड्स आहे, हा फक्त रक्ताच्या तपासणीतच कळतो. इतरांना तो रोगी फक्त आजारी आहे एवढंच दिसतं. एड्सची कुठलीही बाह्य लक्षणं नाही आहेत. तरी स्वतःची इज्जत, अब्रू, मोठेपणा, अहंकार जपता आणि त्याचा काहीच विचार नाही. आय डोंट केअर. मी निर्णय घेतलाय. कोणता? अवीला मारण्याचा? त्याचा खून करण्याचा? नाही, खून नाही, मुक्तता. त्याला मुक्ती देणार आहे मी. नानासाहेब, जन्म देणं जरूर आपल्यात आहेत, पण मुक्ती मात्र तोच देणार. तो त्याचा अधिकार आहे. त्यापरीस जसं कुष्ठरोगाचं पुनर्वसन केंद्र असतं, तसं ह्या रोगाचं नाही का? कशाला हवी आहेत? कशाला हवी आहेत पुनर्वसन केंद्र भाऊराव? असल्या रोग्यांचा जगून तरी काय उपयोग? अस्मिता, नाना, नाना, तुम्ही पत्करलेला मार्ग अतिशय प्रशस्त आहे, पण फक्त हवीची सुटका करून प्रश्न सुटणार नाहीये. त्यानं जे कुचक बीज पेरलंय ते आणि मी, आम्ही दोघंही. स्टॉप दिस. इट्स इनफ ना. बरोबर आहे. एकट्या आवीला मारून काय मिळणार आहे? या रोगाचं उच्चाटन होणार आहे? हा रोग संपणार आहे? नाही, मुळीच नाही. एकट्या भारतात आज 40 ते 50 लाखाच्या आसपास एड्सचे रुग्ण असतील असा अंदाज आहे. कुणाकुणाला मारा? त्यापेक्षा इतरांना हा रोग होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची आवश्यकता आहे. एकदा एखाद्या व्यक्तीला या रोगाने पछाडलं की त्या व्यक्तीचं जीवन हळूहळू संपणार हे निश्चित. अहो, त्याला मारून काय मिळणार? एक गोष्ट मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की एड्सच्या रोगाच्या सानिध्यात राहिल्याने, त्याच्याशी बोलल्याने, अगदी प्रेमाने त्याला जवळ घेतल्याने या रोगाचं संक्रमण होत नाही. मग मग आपली काय इच्छा आहे? त्याला प्रेमानं जवळ घेऊ, आलिंगन देऊ, शाबासकी देऊ. वा माझ्या मर्दा, काय मोठी मर्दुमकी गाजून आलायस. ये ये ये, मला आलिंगन दे, मला तुझ्या मस्तकाचं चुंबन घेऊ दे. अरे भावराव, थोबाड काय पाहतोयस? जा जा जा, त्याला आदमीनं बाहेर घेऊन या. तुमचा द्वेष मी समजू शकतो मेजर, परंतु या सर्व बाबींना लैंगिक जीवनाबद्दलची बेपर्वाई, अज्ञान आणि लैंगिक निरक्षरता कारणीभूत आहे. अचानक जेव्हा माणूस वासनेच्या आहारी जातो तेव्हा त्यापासून होणाऱ्या संभाव्य दुष्परिणामांची जाणीव होण्याइतका संयम तो ठेवू शकत नाही. नाही ना? नाही ना? मग मी तरी का जाणीव ठेवू परिणामांची? परिणामांची जाणीव न ठेवता जो वागतो
त्याला पुढे भयानक परिणामांना सामोरं जावंच लागतं. गुन्हा केलाय, शिक्षा मिळणारच. बस करा, बस करा. पुरता डॉक्टर. अहो, तुम्ही का धडपड करताय अभिला वाचवण्याची? काय फायदा असल्या नालायकाचा जगून? त्याच्या जाण्यानं कुणाचं काय जाणार आहे? त्याला एड्स झाला हे कळल्यापासून ज्यांनी त्याचं तोंड पाहायचं नाकारलं, त्याची विचारपूस करणं सोडून दिलं, ज्यांना त्याची सावली सुद्धा नको होती त्यांनाच जर एवढा त्रास होणार असेल तर मला पण मी सहन करीन, तो त्रास सहन करीन. मेजर, एक गोष्ट लक्षात ठेवा, खरी अपराधी मी आहे, कारण त्या नालायकाला मी जन्म दिलाय. तुमच्या अनुपस्थितीत आईची माया, बापाचं प्रेम मी दिलंय त्याला. त्याच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न मी केला, पण त्याच्यात अपयशी मी ठरली आहे. मग दोष त्याचा कसा? दोष त्याचा कसा? वहिनी, मारून टाका त्याला डॉक्टर, मारून टाका, संपवून टाका, आणि सोबत मलाही. वहिनी, प्लीज प्लीज शांत राहा. हे पहा मिसेस जहागीरदार, संस्कार, नीतिमत्ता, शील, सदाचार या बाबी या देशामध्ये हजारो वर्षापासून शिकवल्या गेल्या आहेत, पण आपण त्या मर्यादेत राहत नाही आणि मग ही अशी अवस्था करून बसतो. आणि आपण मिस्टर नानासाहेब जहागीरदार, आपणाला माझी एक नम्र विनंती आहे, आपणही आपली मर्यादा सोडता कामा नये. एड्सग्रस्त रुग्णाला आता कायद्याने संरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे तो जिवंत असेपर्यंत त्याला मानवतावादी दृष्टिकोनातून औषधोपचार घेण्याचा आणि नॉर्मल माणसासारखं जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. अविनाश सोबत तुमच्या सर्वांचं वागणं अमानवीय आहे. त्याला मारून तुम्हाला काय मिळणार? जो स्वतःच माझ्याकडे मृत्यूची याचना करतोय, मर्सी डेथ मागतोय, ऑलरेडी तो डेथ लाईनवर उभा आहे. तुम्ही जर तुमच्या वर्तणुकीत सुधारणा केली नाही तर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. मला धमकी देतोयस? नाना, नाना, सोड. नाना, नाना. किती सहजतेने मरायला तयार झालास ना. कलंकित करून ठेवला स्वतःचा जन्म, दुःख आणि वेदनांचा उकिरडा करून ठेवलास. अस्तित्वहीन चेतनाहीन देह ओढत ओढत जीवन कंठणं कठीण जात असेल ना. बरबाद करून टाकलंस मला, चिघळणूक केलीस पुढच्या पिढीची.
नको असलेल्या विषारी बीजाची लागवड तू केलीयस. तुझा प्रत्येक शब्द घर पाळतोय का काळझार? तुझं अश्रू डसतंय. माझं जगच पूर्णपणे बदलून गेलेलं आहे आता. नको, मला क्षमा नको करूस तू. अगं पण मी किती वेळ आणि कसा राहू या तळपत्या अग्नीत? अभि, अभि फक्त एकदा माझ्या डोळ्यात निरखून पहा. तुला दिसेल तुझ्यावरचा विश्वास संपलेला, खोल खोल गेलेला. एका वाक्यात जरी मन मोकळं केलं असतंस ना, तरी अशी धुमसत राहिले नसते रे मी. आज ज्यांनी तुला जन्म दिला, त्यांनी तुला मारण्यासाठी केलेला निर्धार पाहिला. ह्याही परिस्थितीत आईची तुला वाचवण्यासाठीची धडपड पाहिली आणि वाटलं की स्वतःच्या हाताने संपवावं तुला. तुला तडफडत येणारा मरण पाहावं आपल्या डोळ्यांनी. पण नाही. तू कितीही निर्दयी झालास, विश्वासघातकी झालास ना, तरी मी प्रेम केलंय रे तुझ्यावर. खरोखर अगदी मनापासून, कधीही न आटणार. आय लव्ह यू अभि. स्टिल आय लव्ह यू. स्टॅच्यू. गुड बाय अभि. गुड बाय. हॅलो, हा मी भावराव बोलतो. होय होय, काय? हा हा, होय होय होय, मी निघतो ताबडतोब. होय, निघतो निघतो. अरे बाबा, 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 मला दवाखान्यात बोलवलं ताबडतोब. येतो मी, येतो 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 येतो. भाऊराव, भाऊराव मला सांगणार आहे. भाऊराव, भाऊराव, ए भाऊराव, भाऊराव, अरे दवाखान्यात. नाना, आई, आई ग. हॅलो, डॉक्टर परांजपे, मी अविनाश बोलतोय. हां, नाही ना, नाही घरी कोणीच नाही आहे. नाही, सारखी धावपळ बघतोय मी. हां, नाही अस्मिता सुद्धा नाही आहे. नाही, भाऊरावनी आत्ता मला दवाखान्यात म्हणून सांगितलं आणि निघून गेला तो. हां, डॉक्टर, डॉक्टर, माझं अस्तित्वच उरलं नाही आहे. कोण आहे मी? कोण आहे मी डॉक्टर? डॉक्टर, भिंतीवरची खपली जरी उडाली ना तरी ताबडतोब डागडुजी केली जाते. तेवढी सुद्धा किंमत
त्या गटारात वळवणाऱ्या किड्याला सुद्धा लाजवेल माझा जीव. डॉक्टर, एवढी हीनदीन अवस्था झेलण्यापेक्षा माझा अंत का करत नाहीत तुम्ही? नाही, मी ठीक आहे. नाही, तुम्हाला नाही ना माहीत. ठेवतो मी फोन. हो. भाऊराव अर्धवट माहिती देऊन नाना, नाना, आय एम सॉरी. मी भाऊरावने मला सांगितलं. मी नाना, सॉरी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला तिकडे तुम्ही काय करताय? काय करताय नाना तुम्ही तिकडे? नाना, नाना, हो सांगत का नाही? नाना, नाना, माझ्याशी बोला. नाना, नाना, मला सांगा, घरात अशी मरण कळा का? आई कुठे आहे? अस्मिता कुठे आहे? सांगा. कुणाच्या अस्मितेबद्दल विचारतोयस? तुझ्या, माझ्या, या घराच्या की या खानदानीच्या? एकेकाच्या अस्मितेला तडा दिलायस तू, चिता पेटवल्यास. तू निघणारी धग माझ्या मस्तकात उतरतेस सारखी. बोल बोल, कुठे कुठे शेण घाललंस? किती जणींशी शय्यासोबत केलीस? बोल. माझ्याबद्दल असा गैरसमज बाळगू नका. मी काही लपवणार नाही तुमच्यापासून. मी तुम्हाला खरं सांगतो. काही वर्षांपूर्वी एकदाच मैत्रिणी सोबत. मैत्रीण? याला तू मैत्री म्हणतोस? याला प्रेम म्हणतोस? शरीर भोगण्याचं साधन करून ठेवलं तुम्ही मैत्री आणि प्रेम या शब्दांना. पाश्चात्य संस्कृतीच्या जाळ्यात गुरफटून घेतले स्वतःला. आसक्ती आणि वासनेच्या डोहात गठावळ्या घालली. श्वापदच असं वाटतंय करकसून गळा दाबावा आणि आतून पोखरला गेलोय ना, की मला मारायला कुठल्याही शस्त्राची आवश्यकता पडणार. असं नाक आणि तोंड दाबून देणार. मी तडफडणार नाही, तळमळणार सुद्धा नाही ना, हातपाय सुद्धा नाही सांग. पण मी शांत झालो याची खात्री केल्यानंतरच मग तुम्ही हात बाजूला करायचा. पण शपथ आहे ना तुम्हाला, तुमच्या डोळ्यातला एकही अश्रूचा थेंब या पापी धडावर पडायला नको. आता एकदा सांगा हो, अस्मिता कुठे आहे? सांगा. बेटा, भयानक गुन्हेगाराला, फाशीच्या कैद्याला ही मर्सी अपील करता येतं रे. पण तुझ्यासारख्या गुन्ह्याला क्षमा नाही. तुझ्या एका क्षणिक मोहात अडकून केलेल्या चुकीमुळे या भरल्या घराची किती दैन्यावस्था झाली आहे. तुझ्या बाबतीत सगळ्यांनीच यातना सोसल्या. आता तू कितीही याचना केल्यास, कितीदाही क्षमा मागितल्यास, तरी 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 आपली अस्मिता नाही रे येणार परत. कधीच नाही. माझ्या या घरातलं सहारा कोसळणार आहे. मी दुबळा झालोय, दुबळा. साताना म्हणाली,
नाना नाना मी सवाशनी जाणार आहे. गेली सवाशनी गेली. हे कुंकू सोडून गेली. ग्रहणानं काळवंड दिलेलं. म्हणाली नाना नाना जमलंच तर माझ्या आवीला सोडवा. त्याला मुक्ती द्या म्हणाली. मुक्ती मी काय मुक्ती देणार. माझा आवी कुठे. चला मी जन्म दिला तो माझा आवी कुठे. अभि अविनाश ए अव्या अव्या अरे कुठे आहे माझा आवी. चला मी जन्म दिला तो माझा आवी कुठे आहे. ज्याच्यासाठी मी मोठी मोठी स्वप्न पाहिली तो माझा आवी कुठे आहे. माझ्या समोर उभा आहे तो एक कणाहीन देह. माकडासारखा लोंब करणारा. नियतीच्या हातातलं बाहुलं. त्याला मी काय काय मुक्ती देणार. येतो बेटा. पोस्टमार्टम करून अस्मिताची बॉडी ताब्यात घ्यायची आहे. येतो मी. मी माकड. माझ्या नानांचा अवी कुठे आहे. अवी अभी अविनाश ये ये. लफाड इथे बसलायच. बैस इथं बैस. रड रड मोठ्यांदा रड. आज तू रडायचं आणि मी हसायचं. आज तू रडणार आणि मी हसणार. अरे जाऊन बघ. आरशात जाऊन बघ. तुला ती दिसेल. तिचं नाक डोळे हात पाय सगळं सगळं दिसेल. चवीला चटवलेली तुझी लांबची हे भली मोठी जीन्ससाठी चडपडत फरफटणारा तुझा देह. अरे आता तरी खरं सांग. आता तरी खरं सांग. जेवणाची चव बदलावी तशी तुला शरीराची चव बदलावायची वाटली नाही. तसं सांगणार नाहीस तू. अरे विश्वासानं बिलगायची रे ती तुला. तू सांग आता तरी खरं सांग. तसा सांगणार नाहीस तू. तुझे दात तोडून कशात घालायला हवे. चवीला चटावलेली जिभ्या उडून काढायला विकळ. तुझ्या मेंदूच्या चिंदड्या उडवून द्यायला हव्यात. नको तू नको असू. मी रडणार आहे. अस्मिते तुझ्या मृत्यूवरती आज मी रडणार. कारण अस्मे ग तू दुःखाच्या ज्वाळ्यात होरपळून दूर निघून गेली आहेस. माझ्या पापाचं ओझं घेऊन गेली आहेस.
पण मी तुला सोडणार नाही. आय विल किल यू बास्टर्ड. आय विल किल यू. तुझ्या अस्तित्वाची झळ मी इतरांना पोचू देणार नाही. आय विल किल यू. आय विल किल यू. अस्मिता अगं स्टॅच्यू देऊन गेलीस. निदान ऑफ द्यायला तरी परत ये ग. निदान ऑफ द्यायला तरी परत ये. निदान ऑफ द्यायला तरी परत ये ग.